फ्रेंड्स, मायसेल्फ कुंभार SD सर. आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट लेन्सेस 7 नंबरचा टॉपिक लेन्सेस या टॉपिकचं नेक्स्ट पॉईंटचं लेक्चर घेऊन आलो. बिफोर स्टार्टिंग द न्यू कन्सेप्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस हिअर द प्रिव्हियस पॉईंट ऑफ द लेक्चर्स. काही पॉईंट्स आपण जे पाठीमागच्या लेक्चर्सला जे पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा थोडंसं डिस्कस करूया. आपण लेन्सेस या टॉपिकमध्ये पहिला पॉईंट टाइप्स ऑफ लेन्सेस पाहिला की ज्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सेसचे 3 प्रकार बघितले आणि कॉन्केव्ह लेन्सेसचे देखील आपण 3 प्रकार पाहिले. त्यानंतर आपण पाहिला डेफिनेशन पार्ट. डेफिनेशन पार्ट रिलेटेड टू दी लेन्स, ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्स पाहिलं, फोकस ऑफ लेन्स पाहिलं, फोकल लेंथ ऑफ लेन्स पाहिलं आणि प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ लेन्स देखील आपण पाहिलं. असा काही डेफिनेशनचा पार्ट आपण पाहिला. त्यानंतर आपण रूल्स फॉर रे डायग्राम पाहिले. म्हणजे आपल्याला जर रे डायग्राम काढायचे असतील तर त्यासाठी आपण 3 रेज घेतल्या. जी पहिली रे आपण अशी घेतली की जर समजा हा लेन्स असेल, हा त्याचा ॲक्सिस असेल, हे त्याचे फोकस पॉईंट असतील, हा इकडे काय किंवा इकडे एक असेल, फोकस पॉईंट असेल, आणि अँड इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर ती आफ्टर पासिंग ऑर रिफ्रॅक्टिंग थ्रू लेन्स इट पास थ्रू दी फोकस पॉईंट घेतली. दुसरा रूल आपण असा पाहिला, जर समजा इन्सिडेंट रे जर काय होत असेल, फोकसमधून पास होत असेल, आफ्टर रिफ्रॅक्शन और आफ्टर पासिंग थ्रू लेन्स इट बिकम्स पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस होते. दुसरा रूल पाहिला. तिसरा रूल, जर समजा इन्सिडेंट रे जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून जात असेल तर इट कॅनॉट डेव्हिएट इट पास इन अ स्ट्रेट लाईन, तर ती स्ट्रेट लाईन मध्ये जाते. असे आपण काय केले, 3 रूल्स पाहिले. त्यानंतर आपण रे डायग्राम्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्स पाहिल्या. 3 रे डायग्राम्स पाहिल्या ॲट अ डिफरंट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आणि त्याच्यावरून आपण नेचर ऑफ इमेज देखील पाहिलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपण साइन कन्व्हेन्शन पाहिलं की जे साइन कन्व्हेन्शन मी या डायग्रामवरून परत एकदा सांगतो की साइन कन्व्हेन्शनचे 5 रूल्स आहेत जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला रूल, रे डायग्राम काढताना हे जे रूल्स आहेत साइन कन्व्हेन्शनचे रूल ते रे डायग्रामसाठी. बिफोर ड्रॉइंग द रे डायग्राम्स द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड लेफ्ट हँड साइड ऑफ लेन्स. लेन्सच्या लेफ्ट हँड साइडला तो ऑब्जेक्ट असला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा जो रूल आहे, जर सपोज दॅट हा ऑब्जेक्ट आहे आणि ही ऑब्जेक्टची हाईट आहे, तर आपणास ऑब्जेक्टची हाईट मोजायची असेल फ्रॉम लेफ्ट हँड साइडला आणि अपवर्ड डायरेक्शन असेल तर ती पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणजे H1 ची व्हॅल्यू घेताना आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहे. त्यानंतर जर समजा लेन्स पासून लेफ्ट हँड साइडला जर डिस्टन्स मोजायचं असेल, ऑब्जेक्टचं डिस्टन्स मोजायचं असेल म्हणजे U, तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. हा आपण एक रूल पाहिलेला आहे. त्यानंतर लेन्स पासून आपल्याला जी इमेज तयार होते ते इमेज डिस्टन्स जर मोजायचं असेल तर ते इमेज डिस्टन्स म्हणजे V मे बी पॉझिटिव्ह असेल और मे बी निगेटिव्ह असेल. तर जर अदर साईडला असेल म्हणजे राईट हँड साईडला असेल, लेन्सच्या या साईडला असेल तर V पॉझिटिव्ह घ्यायचा. शिवाय ज्यावेळेस इमेज राईट हँड साईडला तयार होईल त्यावेळेस आणि डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर H2 निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे हाईट ऑफ इमेज परपेंडिक्युलर टू काय आहे, ॲक्सिस आहे, आणि इन द डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर ती निगेटिव्ह घ्यायची आणि V पॉझिटिव्ह घ्यायचा. असे काही रूल्स आपण साइन कन्व्हेन्शन्स पाहिले. आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आज आपण 4 डेफिनेशन्स पाहणार आहे की ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ज्याच्यामध्ये पहिला आपण पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला आपण पाहणार आहे आणि लेन्स फॉर्म्युला पाहण्यासाठी आपल्याला जे नोटेशन्स इम्पॉर्टंट आहेत ते नोटेशन्स मी पहिल्यांदा इथं इंडिकेट करतो. द फर्स्ट वन, स्मॉल एफ. स्मॉल एफ रिप्रेझेंट्स फोकल लेंथ ऑफ लेन्स.
small, f represents focal length of lens. After that, v represents image distance, and u represents object distance. तर हे 3 सिम्बॉल्स आहेत आणि या 3 सिम्बॉलच्या सहाय्याने आपणास जो लेन्स फॉर्म्युला येतो तो लेन्स फॉर्म्युला वी कॅन राईट here 1/f is equal to 1/v plus 1/u. To remember about this formula, it is the most important formula, लेन्स फॉर्म्युला की ज्याचा वापर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी होतो. तर हे नोटेशन्स लक्षात ठेवा, एफ व्ही आणि यू. तर हा लेन्स फॉर्म्युला आहे की ज्याचे आपल्याला काही प्रूफ नाही आहे, आपल्याला तो फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवायचा. दुसरी जी डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे ती आहे मॅग्निफिकेशन. दुसरी डेफिनेशन आहे ती मॅग्निफिकेशन. आता मॅग्निफिकेशन म्हणजे एखाद्या लेन्सच्या सहाय्याने जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट बघतो तेव्हा तो ऑब्जेक्ट मे बी मॅग्निफाईड म्हणजे मोठा दिसत असेल किंवा तो मे बी लहान दिसत असेल ॲज कम्पेअर टू दी ऑब्जेक्ट. तर तो लहान आहे, त्याचं मॅग्निफिकेशन कसं आहे, तो मॅग्निफाईड आहे का डिमिनिश्ड आहे, हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. आणि मॅग्निफिकेशन इज नथिंग बट व्हॉट, इट इज द रेशो म्हणजे हा भागाकार आहे मॅग्निफिकेशन, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एम. तो एम ने रिप्रेझेंट करतात, मॅग्निफिकेशन रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एम. आणि मॅग्निफिकेशन इज द रेशो आहे. आता कुणाचा रेशो आहे म्हणजे गुणोत्तर आहे, कुणाचा रेशो आहे पहा, मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ इमेज डिस्टन्स टू दी ऑब्जेक्ट डिस्टन्स असं घेऊ शकता. कारण तुम्हाला व्ही आणि यू माहित आहे, व्ही म्हणजे काय आहे, इमेज डिस्टन्स आहे, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. किंवा आपण या ठिकाणी सांगू शकतो h2/h1. आता h2 आणि h1 मी इथं सांगितलेलं आहे, h1 रिप्रेझेंट साइज ऑफ ऑब्जेक्ट अँड h2 रिप्रेझेंट्स साइज ऑफ इमेज. म्हणजे द रेशो ऑफ साइज ऑफ इमेज टू दी साइज ऑफ ऑब्जेक्ट इज नथिंग बट व्हॉट, मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स. मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स असतं. किंवा मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ इमेज डिस्टन्स टू दी ऑब्जेक्ट डिस्टन्स. तुम्ही हे सांगू शकता. तर असा हा दुसरा डेफिनेशन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड येणारा हा दुसरा फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशन. तुम्ही इथं बघून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पॉवर ऑफ लेन्स हा एक फॉर्म्युला पाहायचा आहे. नेक्स्ट आहे पॉवर ऑफ लेन्स. रिप्रेझेंटेड बाय पी. आपण पॉवर ऑफ लेन्स हा घेणार आहे. आता पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय असतं नेमकं, कारण आपण लेन्स म्हटलं की प्रत्येक लेन्स एकसारखीच ऑब्जेक्टचं मॅग्निफिकेशन करेल असं नाही, तर ती त्याच्या पॉवरवरती डिपेंड असते. जसं की मायक्रोस्कोप असेल, टेलिस्कोप असेल, यांच्यामध्ये वापरलेल्या लेन्सेस आणि त्यांची पॉवर ही डिफरंट असते. मग ती पॉवर कशावरती डिपेंड असते, प्रत्येक लेन्सची पॉवर ही त्या लेन्सच्या फोकल लेंथवरती डिपेंड असते. मग हाऊ टू कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ लेन्स, तर पॉवर ऑफ लेन्स इज नथिंग बट व्हॉट, इट इज द रेशो ऑफ फोकल लेंथ ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्स काढायचा फॉर्म्युला काय आहे, रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ ऑफ लेन्स. आपण जेव्हा याचा रेसिप्रोकल घेऊन आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती काय रिप्रेझेंट करते, पॉवर. आणि पॉवर ऑफ लेन्स आपण डायोप्टरमध्ये मोजली जाते. डायोप्टर इज द युनिट ऑफ पॉवर ऑफ लेन्स. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी येणार आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आता कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस याचा अर्थ काय,
जर समजा आपण ही एक लेन्स आहे आणि ही एक लेन्स आहे, याची फोकल लेंथ वेगळी आहे, याची फोकल लेंथ वेगळी आहे. सपोज दॅट याची फोकल लेंथ F1 आहे आणि याची फोकल लेंथ F2 आहे आणि ह्या दोन लेन्स आपण काय केलेल्या आहेत, एकमेकांजवळ ठेवलेल्या आहेत, असं कंबाईन केलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्या कंबाईन करेल तेव्हा त्या दोन्ही लेन्सची मिळून फोकल लेंथ कशी काढू शकतो, त्याचा आपल्याला फॉर्म्युला आहे. त्याला आपण कॉम्बिनेशन ऑफ लेन्स, व्हेन वी कंबाईन द टू लेन्सेस ऑफ डिफरंट फोकल लेंथ, देन वी कॅन राईट देअर कंबाईन फॉर्म्युला फॉर द फोकल लेंथ इज 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 असं आपण लिहू शकतो. पहा, F1 म्हणजे फोकल लेंथ ऑफ फर्स्ट लेन्स आहे आणि F2 म्हणजे फोकल लेंथ ऑफ सेकंड लेन्स आहे आणि F रिप्रेझेंट्स कंबाईन फोकल लेंथ आहे, दोन्हींची मिळून इफेक्टिव्ह फोकल लेंथ आपण म्हणू शकतो दोन लेन्सेसची. ज्याप्रमाणे आपण दोन लेन्सेस ऑफ डिफरंट फोकल लेंथसाठी इफेक्टिव्ह ज्याप्रमाणे आपण फोकल लेंथ घेतली त्याचप्रमाणे त्याची पॉवर जर घ्यायची असेल, सपोज दॅट पहिल्या लेन्सची पॉवर P1 असेल, दुसऱ्या लेन्सची पॉवर P2 असेल, तर त्यांची कंबाईन पॉवर येणार आहे P1 प्लस P2 इज इक्वल टू P असं आपण लिहू शकतो. तर हे डिफरंट फॉर्म्युलेज आहेत. तर मित्रांनो, आजच्या आपण लेक्चरमध्ये थोडा प्रिव्हियस पॉइंट फ्रॉम द टॉपिक लेन्सेस पाहिले, जे आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट्स घेतलेले आहेत ते आपण पॉईंट्स पाहिले. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या काही डिफरंट पहिल्या डेफिनेशन्स पाहिल्या की ज्यांच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, डिफरंट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं आपल्याला टोटल इथे जे फॉर्म्युले झालेले आहेत, पहा, पहिला फॉर्म्युला आहे लेन्स फॉर्म्युला आहे, दुसरा मॅग्निफिकेशनचा आहे, तिसरा पॉवर ऑफ लेन्सचा आहे आणि चौथा जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेसचा आहे. तर रिमेंबर अबाउट all these points, all these formulas, most important to solve the different types of examples. तर एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सगळ्यांनी हे पॉईंट्स आणि हे फॉर्म्युले, त्यांच्या डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट एवढंच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. होप सो की आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले हे पॉईंट्स तुम्हाला सगळे समजलेले असतील. पाठीमागच्या लेक्चरमध्ये देखील पाहिलेले सगळे पॉईंट्स हे तुम्हाला समजलेले असतील. थँक्यू व्हेरी much.